पाहिलं तर हा जो घटक आहे या घटकाचं उत्तर आपण काही सेकंदात देऊ शकतो. तर पाहता आपण हा जो घटक आहे हा प्रश्नोत्तर रूपाने पाहूया. तर पहा या ठिकाणी पहा एक एक 2-3 आकृत्या आपण एक कागदाचा वापर करून पाहूया. पहा हा जो कागद आहे पहा, हा कागद आहे पहा. पहिली जी आकृती पहा, पहिली जी आकृती आहे, पहिल्या आकृतीमध्ये पहा अशा प्रकारचा हा कागद आहे पहा. आता हा जो कागद आहे आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारचा कागद मिळणार नाही. मग आता आपल्याला हे फक्त आपण या ठिकाणी उदाहरण दाखल घेत आहोत. उदाहरण दाखल घेत आहोत पहा. तर अशा प्रकारचा एक कागद आहे. पाहता दोन्ही बाजूनी घड्या घातल्या पहा. दोन्ही बाजूनी यामध्ये अशा प्रकारे पहा. या बाजूनी हे फक्त एक उदाहरण दाखल आपण एक उदाहरण घेऊया. बाकीच आपल्याला या ठिकाणी पेपर सोडायचं आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी या बाजूला एक घडी घातलेली आहे. दुसऱ्या बाजूला आणखी एक घडी घातली पहा. दुसऱ्या बाजूला आणखी एक घडी घातली पहा. अशा प्रकारे पाहता पहा. त्यानंतर काय केलं पहा त्यांनी, तिसरी घडी जी आहे पहा, तिसरी घडी कुठे आहे पहा, तिसरी जी घडी आहे ती कुठे आहे पहा, मध्यभागी पहा. या ठिकाणी दिसतंय पहा उदाहरणामध्ये मध्यभागी पहा. तिसरीची घडी कुठे आहे, मध्यभागी आहे. अशा प्रकारे घडी आहे. अशा प्रकारे घडी उदाहरण दाखल एक उदाहरण घेतलंय पहा. नंतर आपल्याला अशा प्रकारे उदाहरण दाखल आपण उदाहरण घेतलंय आणि काय सांगितलं पाहता येईल. आता दोन छिद्र केले पहा. दोन छिद्र केले पहा. दोन छिद्र केले पहा दोन कोपऱ्यामध्ये. पाहता अशा प्रकारे एक छिद्र आहे आणि आणखी एक छिद्र या ठिकाणी केलंय पहा. अशा प्रकारे छिद्र केले. आणि मग आता आपल्याला ही जी हा पेपर आहे हा आता आपल्याला काढून पाहायचा आहे पहा. तर अशा प्रकारे या ठिकाणी तयार होते पहा. या ठिकाणी अशा प्रकारे हे फक्त आपण उदाहरण दाखल घेतलंय पहा. तर पहा आता आपण या ठिकाणी पहा म्हणजे आपलं जे उत्तर आहे पहा या ठिकाणी पहा पर्याय नंबर जे तिसरं आहे हे तिसरं उत्तर आहे पहा. या ठिकाणी पहा आता मग आता या पेपरवर आपल्याला प्रश्न पाहायचा आहे. या सर्व आकृत्या समजून घ्यायचंय पहा. मग आता या ठिकाणी काय केलंय पहा, तिची घडी घातली मग काय झालं, जो पहिला प्रश्न आहे पहा इथं छिद्र पडलं तर हे काय होणार आहे, इथं पण छिद्र येणार पहा. नंतर पहा आता ही आपण अशी पण घडी घालतोय पहा म्हणजे इथं पण छिद्र येणार आहे पहा आणि इथं पण एक छिद्र येणार आहे पहा. नंतर आणखी पाहता हा कोपरा जो कोपरा आहे पहा इथला हा जो कोपरा आहे हा कोपरा दुमडल्यामुळे काय झालं पहा आणि आता हा हे जे छिद्र आहे यामुळे काय झालं, इथं एक छिद्र पडलंय. आणखी या ठिकाणी इथं पण एक छिद्र पडले पहा आणि इथं एक पहा. आणखी आता हा जो भाग वरती गेल्यामुळे पहा या छिद्रामुळे पहा हे जो खालचं जे आहे पहा त्यामुळे काय झालं, इथं पण एक पडलंय इथं पण पडलं. अशा प्रकारे आपण ती आकृती पूर्ण करायची. आपण त्या ठिकाणी आपण जे कशा प्रकारे होऊ शकतं आपण ड्रॉ करत जायचंय. ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ते उत्तर मिळणार आहे. म्हणजे पहिल्या आकृतीचं उत्तर काय आलं पहा, पर्याय नंबर 3 हे उत्तर आलेलं आहे. आता दुसरा प्रश्न पहा. दुसरा जो प्रश्न आहे पहा या ठिकाणी एक आयताकृती कागद आहे पहा. अशा प्रकारे हा आयताकृती कागद आहे पहा.
हा आयताकृती कागद आहे. आयताकृती कागद वा पूर्ण हा आयत आहे पहा. आणि हा आयत या ठिकाणी पहा, आयताची जी घडी आहे पहिली घडी कुठे घातली पहा, इथं दुमडलाय पहा, तो आत गेलाय पहा. त्यानंतर दुसऱ्या बाजूनी पण अशाच प्रकारची घडी घातली पहा, इथं एक घडी घातली पहा. म्हणजे तो आज हा जो आकार आहे त्या कागदाचा आकार कसा बनलाय, अशा प्रकारे बनलाय पहा. या ठिकाणी अशा प्रकारे या कागदाचा आकार बनलेला आहे. आता पुढे पहा, मग काय केलं पहा, दोन छिद्र या ठिकाणी दोन अशा प्रकारे इथं एक पंच केलंय, इथं एक छिद्र बघा. मग आता या ठिकाणी कशा प्रकारे मग आता आकृती तयार होईल पहा. या ठिकाणी काय होईल पहा, हा जो भाग आहे इकडचा हा त्रिकोणाकृती हा आत गेल्यामुळं काय झालं, याचं छिद्र आहे एक इथं एक पडलं पहा आणि इथं एक. त्यानंतर या ठिकाणी एकच हा जो एकच पडला या ठिकाणी एकच आहे. तर पहा हे जे आहे त्यामुळे काय झालं, या छिद्रामुळं काय झालं पहा, इथं एक पडलंय पहा, याच्यामुळं इथं एक पडलं. म्हणजे आपलं जे उत्तर आहे आलेलं आहे, कोणतं उत्तर आलं पहा, पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2. कारण हा जो त्रिकोणाकृती जो आकार आहे हा आकार आत दुमडलाय आणि मग या छिद्रामुळं हे जे आहे यामुळं काय झालं, इथं एक छिद्र पडलंय पहा आणि यामुळं इथं एक पडला. म्हणजे फक्त या ठिकाणी अशा प्रकारे ही जी आकृती पर्याय नंबर 2 हे या आकृतीचं उत्तर आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पहा आता पुढचा काय प्रश्न आहे पहा. आता ह्या कागदाचा आकार कसा आहे पहा, हा कागद आहे पहा, घडी आपला घडी कागद आहे, त्या कागदाचा आकार अशा प्रकारे पतंगाकृती आकार आहे पहा, पतंगाकृती आकार आहे. या कागदाचा आकार पतंगाकृती आहे. हा मग आता पहिली जी घडी आहे ती घडी कुठे घातलेली आहे पहा, पहिली घडी खालच्या बाजूने पहा इथं घातली पहा, इथं. म्हणजे हा जो कागद आहे पहा एवढाच आकार बनला पाहिजे आणि ही जो डाव्या बाजूचा त्रिकोण आहे तो पण आत दुमडलाय पहा. म्हणजे या ठिकाणी फक्त अशा प्रकारे आयत तयार होईल. म्हणजे या ठिकाणी जो कागद आहे पहा अशा प्रकारे कागद आहे पहा. या कागदात पहा हा जो कागद आहे कागद म्हणजे हा कोपरा दुमडला, नंतर हा पण दुमडलाय पहा, हा पण दुमडलाय आणि हा पण दुमडलाय आणि हा पण दुमडलाय पहा. अशा प्रकारे चारही कोपरे दुमडले पहा आणि फक्त 2 छिद्र पाडले पहा, 2 छिद्र पाडले पहा. आता आपण छिद्र पाडून पाहू आपण 2 फक्त या ठिकाणी. तर आपण जर 2 छिद्र पाडले यामध्ये पहा, तर हा जो आकार आहे हा आकार कसा बनतोय पहा. तर याचं पहा एकाच रांगेत पहा, एकाच रांगेत 4 डॉट तयार होतील पहा, एकाच रांगेत हे आपण कृती करून पाहिलंय. परंतु आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारे कृती करता येणार नाही.
म्हणून आपण या ठिकाणी पाहता फक्त व्यवस्थित विचार करायचा पाहता या ठिकाणी हा जो हे जे चित्र आहे पाहिजे इथं हे चित्र त्याचे आपण 2 चित्र पाडले पहा. मग काय झालं, हा जो वरचा भाग आहे हा आत दुमडला, मग काय होईल पहा, इथं पण चित्र पडेल पहा. आणि खाली याच्यामुळे काय झालं, इथं पण पडेल पहा. म्हणजे अशा प्रकारे पर्याय नंबर 2 हे आपलं उत्तर आहे पहा. पर्याय नंबर 2, पर्याय नंबर 2 हे काय पहा, आपलं उत्तर आलेलं आहे. आकृती व्यवस्थित पाहायचे पहा. प्रत्येक आकृती कशी कशी बदलत गेली, त्या स्टेप कोणकोणत्या आहे हे आपण पाहायचे पहा. त्या स्टेप नुसार त्यामध्ये कोणता बदल होतो हे आपण पाहिल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये त्या आकृतीमध्ये कोणता बदल होईल आणि पुन्हा आपण तो जो कागद आहे पुन्हा जर उलगडला आपण तर त्याचं कसं दिसेल हे आपल्याला नंतर कळेल पहा. तर पुढचा प्रश्न पहा. त्या ठिकाणी प्रश्न पाहता या ठिकाणी एक चौरसाकृती कागद आहे. तर चौरसाकृती कागद आहे पहा. आता पहिला जो चौरस आहे एक कोपरा दुमडलाय पहा. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे हा कागद तयार होतो. चौरसाकृती हा जो कागद आहे हा कागद अशा प्रकारे पहिला कागद तयार होईल पहा. पुन्हा काय केलंय पहा, पुन्हा काय केलंय दुसरा जो दुमडला मधोमध केलाय पहा, मधोमध केलाय पहा, मधोमध मधोमध आज दुमडलाय पहा. म्हणजे काय झालंय पहा, आता मधोमध दुमडल्यामुळं या ठिकाणी काय झालंय, आता हा जो भाग आहे पहा मधोमध दुमडलेला आहे, परंतु हा जो कोपरा आहे अगोदर दुमडला इथपर्यंत येतो, तो पुढे नाही पहा. हा जो त्रिकोण आहे पहा, पहिला त्रिकोण हा इथपर्यंत आहे पहा, तो पुढे नाही. आणि मग आपल्याला या ठिकाणी या बाजूला छिद्र केलेलं आहे पहा, या बाजूला काय केलंय, छिद्र केलेलं आहे. परंतु हा जो भाग पुढे आलेला नाही, तो हा भाग पुढे आलेला नाही. हा जो कोपरा आहे पहा इकडचा तो त्रिकोण आहे, हा त्रिकोणाकृती भाग पुढे आलेला नाही. आणि आपण इथं ह्या कोपऱ्यात चित्र केलंय. म्हणजे काय झालं, मग मध्ये कुठे चित्र मध्ये कुठेही येणार नाही पहा डिझाईन असं. म्हणजे पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 1 जे उत्तर आहे ते उत्तर येणार आहे. कारण पहा काय झालं, या ठिकाणी हा त्रिकोण याच ठिकाणी दुमडल्यामुळं हा तो जो त्रिकोण आहे तो इथंच आहे पहा, इथंच आहे पहा. तो पुढे त्रिकोण जात नसल्यामुळे काय झालं पहा, ही जी घडी आहे ती इथपर्यंत येणार आहे पहा, इथपर्यंत येणार आहे पहा. म्हणजे पुढे काय होतं, फक्त या ठिकाणी इथं कोणताही बदल होत नाही. म्हणजे एक जो आहे पहा यामध्ये एकच जे या ठिकाणी आपण छिद्र पाडलं आहे याचा दुसरा कुठेही परिणाम होत नाही, म्हणून परिणाम होत नाही. त्यामुळं आपलं जे उत्तर येते पहा हे पर्याय नंबर 1 हे उत्तर येते पहा. पर्याय नंबर 1 या ठिकाणी समजून घ्या. कारण आपण काय करतो घाई या ठिकाणी अशा प्रकारे इथं हे केलंय पहा. मग आपण काय करतो, एक इथं असणार, एक इथं असणार, आपण पर्याय नंबर 3 उत्तर लिहिणार. परंतु या ठिकाणी जो पहिला जो भाग आहे हा दुमडलेला आहे, त्या दुमडला असल्यामुळं याचा परिणाम इकडे पुढे होत नाही, पुढे होत नाही पहा. म्हणून या ठिकाणी या प्रश्नामध्ये जे उत्तर आहे हे पर्याय नंबर 1 हे उत्तर असणार आहे. आता पुढचं पाहूया आपण. पुढचा प्रश्न पहा. आता एक वर्तुळ आहे पहा, वर्तुळ वर्तुळ पहा. या ठिकाणी जे वर्तुळ आहे पहिल्यांदा काय केलं पहा, अर्धा भाग दुमडलाय पहा. म्हणजे या ठिकाणी जो अर्धा भाग आहे हा अर्धा भाग एवढाच दिसणार आहे पहा, एवढाच भाग आपला दिसणार आहे पहा, अर्धा भाग. हा जो भाग आहे हा अर्धा भाग एवढा दिसणार आहे पहा, हा अर्धा भाग या ठिकाणी एवढाच दिसणार आहे. आता पुन्हा काय केलं पाहिजे, पुन्हा जो दुसरा जो पुढचा आहे आणखी त्यामध्ये अर्ध्या भागाचा आणखी अर्धा केला पहा.
म्हणजे आता इथं या ठिकाणी काय झालं पहा, फक्त पाव भाग इथं फक्त पाव भाग बनलेला आहे. म्हणजे या पूर्ण वर्तुळाचं फक्त आपण आता या ठिकाणी काय राहिलं होतं, पाव भाग. मग आता या पाव भाग जो आहे, आता हे चारी जे कोपरे पहा, चारी पाव भाग काय झाले, एकाच ठिकाणी आले. चारी जे पाव भाग आहे ते काय झाले, एकाच ठिकाणी आलेले आहे. चारी पाव भाग हे एकाच ठिकाणी आलेले आहे. मग आता या ठिकाणी काय केलं तुम्हाला, या ठिकाणी इथं एक छिद्र केलं पहा, अशा प्रकारे एक छिद्र केलं. मग काय झालं, या छिद्रामुळे काय झालं आता, की हा जो भाग आहे, तिन्ही भाग, ह्या तिन्ही उरलेले जे तिन्ही भाग आहे, त्या तिन्ही भागावर सुद्धा काय होईल, अशा प्रकारे छिद्र तयार होतील पहा. आणि मग आपली जी आकृती आहे ती कशी दिसणार आहे पहा. पर्याय नंबर या ठिकाणी 4, पर्याय नंबर तो 4 आहे, 4 दिसणार आहे पहा, पर्याय नंबर 4. अशा प्रकारे हे आपलं उत्तर येते, पर्याय नंबर 4. म्हणजे हा जो प्रश्न आहे, या प्रकारचा प्रश्न आहे, याला ह्या प्रश्नात फक्त निरीक्षण क्षमता कशी आहे यावर आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतोय पहा. या ठिकाणी कोणती आकडेमोड नाही, फक्त निरीक्षण करायचं. आपण तुम्ही या ठिकाणी काय करायचं, कागद घ्या आणि कागदाचे अनेक उदाहरण तयार करायचे आणि कशा प्रकारे कागद तयार होईल तुमच्या स्वतः कृती करून पाहता, त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर तुमचं कधीही चुकणार नाही. अशा प्रकारचा प्रश्न स्कॉलरशिपला विचारतात, एमपीएससी सारख्या परीक्षेला विचारतात. भविष्यात होणाऱ्या सर्व प्रकारच्या परीक्षेसाठी अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. आता पुढे पहा, पुढचं उदाहरण घेऊ आपण. पहा आता प्रश्न पुढचा पहा. आता जो पहिला त्या ठिकाणी आयताकृती आकार आहे, पहा आता आयताकृती आकार आहे, जो याचा पहिला जो दुमडलेला आहे पहा, त्या ठिकाणी दुमडलाय पहा, आणि फक्त एवढाच भाग तयार होईल बघा. या ठिकाणी पहिला जो दुमडलेला आहे पहा, हा एवढाच भाग तयार होईल पहा. नंतर हाच भाग काय केलं पहा, इथं दुमडलाय पहा. म्हणजे आता फक्त हा जो एवढा भाग आहे पहा, हा एवढा भाग आहे, हा एवढाच काय आहे पहा, जो मध्य भाग आहे, मधला भाग, हा एवढा कागद तयार होतो. एवढाच कागद शिल्लक राहतो. हा आता पुन्हा पाहता काय केलं मग आता यामध्ये, हा जो कागद आहे, हा कागद दुमडल्यानंतर या ठिकाणी पाहता तिसरी जी आकृती पहा, या ठिकाणी अशा प्रकारे एक काप घेतलाय पहा, कात्रीने काय केलं पहा, हा कागद अशा प्रकारे कापला. आणि आपला जो कागद आहे पहा, हा एवढाच राहिलाय शिल्लक पहा. मग आता काय तयार होईल पहा, कशा प्रकारची रचना तयार होईल पहा, या प्रश्नामध्ये कशा प्रकारची रचना तयार होईल. तर पहा, हा जो जर कागद आत दुमडल्यामुळं काय झालं, की अशा प्रकारचे इकडं डाव्या बाजूला एक डिझाईन तयार होईल आणि या उजव्या बाजूला एक डिझाईन तयार होईल पहा. उजव्या बाजूला डिझाईन तयार होईल, बाकी त्यामध्ये काही बदल होणार नाही पहा, कारण फक्त आपण डाव्या बाजूनी आणि उजव्या बाजूनी कागद दुमडलेला आहे. वर आणि खाली कोणताही आपण त्यामध्ये बदल केलेला नाही. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलं आपलं, मग उत्तर काय आलं पहा, या ठिकाणी उत्तर आले पहा पर्याय नंबर 2. पहा आता पर्याय नंबर काय आलं, उत्तर 2 उत्तर आले पहा, पर्याय नंबर 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पर्याय नंबर 2. खूप सोपा प्रश्न आहे, फक्त या ठिकाणी व्यवस्थित प्रत्येक आकृती कशी कशी बदलत गेली हे आपण पाहायचंय.
पुढचं पाहू आता प्रश्न 7वा. तर पाहता आयताकृती आकार आहे, पहा चौकोन आहे एक प्रकारचे. या चौकोनामध्ये पहा पहिल्याच ठिकाणी पहा दोनदा कागद दुमडलाय पहा. म्हणजे या ठिकाणी इथं एक कागद दुमडला आणि अशा प्रकारे दोनदा, म्हणजे एवढाच कागद तयार होतो बघा. या ठिकाणी जो मधला भाग आहे एवढाच कागद इथं आता आपला तयार झालाय पहा, आयताकृती. आता पुढचा पाहता, पुढची स्टेप काय पाहता. आता हा जो कागद आहे पुन्हा आणखी दुमडलाय पहा. म्हणजे आता इथं हा कागद किती शिल्लक आहे पहा, एवढा. मी या ठिकाणी जे रंगवतो भाग तेवढाच भाग शिल्लक राहणार आहे. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. आता या ठिकाणी काय केलंय पाहता. हा तर पहा आता, म्हणजे या ठिकाणी काय केलं, इकडं. हा तर आता पहा इथं एक त्रिकोण काढलाय, त्रिकोण इथं काढा इथं. आणि या ठिकाणी एक असं यू आकाराचे कट मारलाय पहा, कट मारता. मग आता काय झालंय पहा, काय होईल पहा आता, कशी आकृती तयार होईल. तर पहा आता ह्या त्रिकोणामुळे काय होईल पहा, इथं एक त्रिकोण तयार होईल. झालं. आता ह्या जो यू आपण आकार कापलेला आहे या आकारामुळं यू आकाराचा आकार आहे, आपण आकार कापला आहे, त्यामुळं डाव्या बाजूला देखील अशा प्रकारचा यू आकार तयार होते पहा. आता आपण वरच्या बाजूनी घडी घातलेली आहे, वरच्या बाजूनी घडी घातलेली आहे. म्हणजे काय झालं मग, तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे एक त्रिकोण तयार होणार आहे पहा. पुन्हा हा पण इथं पण अशा प्रकारचा त्रिकोण तयार होणार आहे. आपण शेवटची आकृती आहे त्या ठिकाणी आपण हे असे स्वतः ड्रॉइंग करायचे आणि मग उत्तर काढायचे, पर्याय पण पाहायचंच नाही सध्या. पाहता नंतर पाहता जो खालचा भाग पाहता, इथं पुढं पाहता या ठिकाणी इथं पण काय होणार पहा, मग अशा प्रकारे त्रिकोण तयार, उलटा त्रिकोण तयार होईल पहा. पुढं पाहता या ठिकाणी सुद्धा काय होईल पहा, अशा प्रकारे त्रिकोण तयार होईल. अजून काय बदल पहा, ज्यावेळेस आपण ही घडी घालतो वरची, हा जो यू आकार आहे फक्त इथंच काम करत नाही तो, यामुळं हा भाग देखील कट होतो बा. आणि हा भाग सुद्धा काय होणार आहे, कट होणार आहे. इथला सुद्धा काय भाग काय होणार आहे, हा कट होणार आहे पहा. म्हणजे आता पहा आपल्याला उत्तर मिळाले आपलं पहा. उत्तर कोणतं आहे पहा या ठिकाणी. हे उत्तर कोणत्या, आता आपण जी आकृती तयार केलेली आहे ती आकृती कोणत्या पर्यायात आहे, तर पर्याय नंबर 2 मध्ये पहा. बरोबर ती आकृती पहा. म्हणजे हे उत्तर पर्याय नंबर 2 मध्ये आहे. पर्याय नंबर 2 मध्ये हे उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. या ठिकाणी एक चौकोन घेतलाय पहा. ज्या आकृतीला चार बाजू चार कोण असं त्याला चौकोन म्हणतात. हे सर्वांना माहिती आहे. ते चौकोन आहे पहा. तर चौकोनाचा जो एक डाव्या बाजूचा एक पहा या ठिकाणी त्रिकोणाकृती आकार आहे पहा. आपण तो घडी घातलाय पहा, घडी घातलेला आहे. आणि हा कागद एवढाच शिल्लक राहील पाहता. हा कागद एवढाच शिल्लक राहील. मी जेवढं या ठिकाणी ड्रॉइंग केलंय किंवा तो याला बॉर्डर मारली तेवढं शिल्लक राहील पाहता. आता पुढच्या स्टेप मध्ये काय केले पहा, आपण पहा कागदापासून होडी बनवतो किंवा वेगवेगळ्या वस्तू बनवतो आणि अशा प्रकारे कलाकृती तयार होते पहा. एक कलाकृतीच एक उदाहरण पाहिजे या ठिकाणी पाहता.
पुढची जी घडी आहे कुठे आहे पहा, उजव्या बाजूला आहे पहा. पुढची घडी उजव्या बाजूला आहे. आता फक्त आता इथं या ठिकाणी आयत तयार झालाय पहा. आता आयत, आता आयत तयार झालेला आहे. आता काय केलंय पहा, या आयतामध्ये काय केलंय पहा की अशा प्रकारे गुणाकाराची फुली मारली पहा, कात्रीने कट केलंय आणि इथं पहा अशा प्रकारे गुणाकाराची फुल तयार झाली पहा. नंतर दोन्ही या ठिकाणी दोन कोपऱ्याला दोन छिद्र तयार झाले पहा. आता काय होईल पहा, जे आपलं उत्तर आहे, उत्तर कसं तयार होईल पहा की या ठिकाणी हा त्रिकोण आत कापल्यामुळे काय झालं पहा, इथं एक छिद्र तयार झालं पहा. आता जो उजव्या बाजूचा जो त्रिकोण आहे तो आत घडी घातल्यामुळे काय झालं, या ठिकाणी इथं एक छिद्र तयार झालं पहा. अजून काय तयार होईल पहा, अजून काय तर आता हा जो भाग आहे इथे काय झालं, इथं एक या जी फुली आपण मारली त्याचं एक टोक तयार होईल पहा इथं. त्यानंतर आणखी काय तयार पहा, इथं एक, यामुळे काय झालं पहा, इथं एक टोक तयार होईल पहा. म्हणजे अशा प्रकारे हे उत्तर कुठे आहे पहा, पर्याय नंबर 4. या पर्याय नंबर 4 मध्ये हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर आलं पहा पर्याय नंबर 4 मध्ये या आकृतीचं उत्तर आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस आपण ती घडी पुन्हा आपण करूया त्यावेळेस अशा प्रकारे प्रश्न असेल पहा. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पहा आता 9वा प्रश्न. आता पहिल्या जी आकृती आहे या पहिल्या आकृतीमध्ये दोन घड्या घातल्या पहा, दोन घड्या कुठे घातल्या पहा त्या, एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला पहा. वरची बाजू आणि खालची बाजू, दोन घड्या घातलेल्या पहा. म्हणजे त्या ठिकाणी फक्त चौरस तयार झाला, चौरस. काय तयार झाला, चौरस. आणि पुन्हा काय केलं पहा, आता या ठिकाणी तो कागद पुन्हा मधोमध असा दुमडलाय आणि हा काटकोन त्रिकोण तयार झाला. काटकोन त्रिकोण काय तयार झाला, काटकोन त्रिकोण. अशा प्रकारे हा काटकोन त्रिकोण झाला पहा. काय झालं, काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. आता आपल्याला या काटकोन त्रिकोणावर काय केलं पहा, या ठिकाणी एक अशा प्रकारे कट मारलाय. नंतर खालच्या बाजूने एक कट मारलाय, वरच्या बाजूने एक कट मारलाय पहा काटकोन त्रिकोणावर. मग आता काय बदल होईल आकृतीमध्ये पहा, काय होईल पहा. आता हा जो आहे याचं काय होईल पहा, इथं एक तयार होईल पहा. अशा प्रकारे एक रचना तयार होईल पहा. आणखी काय तयार होईल पहा, खालचा जो भाग आहे पहा, या खालच्या भागामुळे काय तयार होईल पहा, इथं जो कट मारला इथं वरती देखील काय होईल पहा, अशा प्रकारे डिझाईन तयार होईल पहा. नंतर उजव्या बाजूला आपण जे कट मारले पहा, त्यामुळे काय होईल पहा, या ठिकाणी डाव्या बाजूला काय पहा, अशा प्रकारे जे उत्तर आलेलं आहे पहा, त्याचं पर्याय नंबर 4 पाहतात. कसा पहा, अशा प्रकारे हा आपला आकार तयार होणार आहे. म्हणजे पर्याय नंबर 4, पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय नंबर 4. आता आपण आणखी प्रश्न घेऊया. पाहता या ठिकाणी प्रश्न 10व्यामध्ये चौरस आकृती कागद आहे, तो वरच्या प्रथमतः काय केलं पहा, वरच्या बाजूनी दुमडलाय पहा. नंतर काय केलं पहा, दुसऱ्या स्टेप मध्ये काय झालं पहा,
तो डाव्या बाजूने दुमडलाय पहा. म्हणजे तर या ठिकाणी दुसऱ्या भागात पहा फक्त एवढाच कागद शिल्लक राहील पहा. जेवढे मी या ठिकाणी जे भाग रंगवला आहे हा एवढाच कागद काय राहील शिल्लक राहील पहा. कारण दोन कोपरे दुमडलेले आहे पहा. वरचा भाग आणि डावीकडचा भाग, वरील भाग आणि डावीकडचा भाग हे दोन्ही दुमडलेले आहेत. आता काय झालं पहा. तिसरी जी आकृती आहे पहा, दोन या ठिकाणी आपण जर दिशा पाहिल्या पहा, एक या कोपऱ्यात वरच्या कोपऱ्यात एका आणि एक या बाजूच्या उजवीकडच्या खालच्या कोपऱ्यात पहा दोन या ठिकाणी छिद्र पाडले पहा. काय झालं तर पहा, अशी रचना आपली कशी बनेल पहा. आता पहा, ज्यावेळेस आपण वरचा भाग खाली दुमडतो त्यावेळेस पहा या छिद्रामुळं इथं एक तयार होतो पहा. पुन्हा आपण हा डावीकडचा जो भाग आहे हा दुमडला काय झालं, यामुळे काय झालं पहा, इथे तयार झालं पहा. आणि इथं पण पडणार पहा. याच्यामुळे काय झालं, इथं पण पडणार पहा. म्हणजे आता बाकीचे इथं काय बदल होणार नाही. या छिद्रामुळे जे खाली आपण जे आहे त्यामुळे कोणताही बदल होणार नाही. खालचा जो आहे डिझाईन आहे त्यामुळे कोणताही बदल होऊ शकत नाही. म्हणजे आपलं जे उत्तर आलेलं आहे पहा, पर्याय नंबर 3, पर्याय नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. पर्याय नंबर 3. आपण पुढचं उदाहरण घेऊया. प्रश्न 11वा पहा. त्या ठिकाणी पहा, एक चौरसाकृती आकार आहे, कागद आहे, तो कागद मधोमध दुमडलाय पहा. पहिल्यांदा काय केलं पहा, बरोबर मधोमध उभा म्हणजे असं उभा आयत होईल अशा प्रकारे दुमडलाय पहा. या ठिकाणी दुमडलेला आहे. हाच कागद काय केलं पहा, आणखी दुमडलाय. म्हणजे फक्त आता या ठिकाणी छोटा चौरस तयार झाला पहा. छोटा चौरस एवढाच पाव भाग, म्हणजे या संपूर्ण कागदाचा फक्त पाव भाग आता तयार झालेला आहे पहा. पाव भाग तयार झालेला आहे. या संपूर्ण कागदाचा फक्त पाव भाग तयार झालाय पहा. आता हा कागद जो पाव भाग होता तो पुन्हा या कोपऱ्यामध्ये म्हणजे तो खालचा कोपरा आहे त्यामध्ये दुमडलाय पहा. आणि दुमडलाय हा, तो वरून खाली घेतलाय पहा. हा जो भाग आहे हा कागद या ठिकाणी दुमडलाय पहा खाली. असा कागद झाला पहा. म्हणजे कागद कसा बनलाय, अशा प्रकारे तो त्रिकोणाकृती बनलाय पहा. कागद हा त्रिकोणाकृती बनलेला आहे. आता पहा या ठिकाणी काय केलंय पहा, हा कागद त्रिकोणाकृती तयार झालाय पहा. मग आता काय केलंय पहा या ठिकाणी, तर काय केलंय पहा की पहिल्यांदा हा इथं कापलाय पहा. हा कोपरा कापलाय पहा. हा कोपरा कापलाय पहा. नंतर काय केलंय, या ठिकाणी हा एक कोपरा कापलाय पहा. हा भाग कमी झाला पहा. त्यानंतर पहा इथला एक कोपरा कापलाय पहा. आणि अजून काय केलंय पहा, मध्ये काय केलं पहा, त्रिकोण अशा प्रकारे हा कागद कट केलाय पहा. मग आता काय तयार होईल पहा. आता आपण पाहूया ही जी आकृती आहे यामध्ये काय बदल होईल पहा. तर काय होईल पहा, आता आपण खाली कट केल्यामुळे काय झालं, इथं पण हा कागद काय होईल पहा, कट होईल पहा. त्यानंतर आणखी काय होईल पहा,
आणखी काय तयार होईल पहा, आपण इथं कट केल्यामुळं हा जो भाग आहे हा कसा बनेल पहा इथं, म्हणजे इथं या ठिकाणी काय तयार होईल पहा, तर मधोमध या ठिकाणी अशा प्रकारे चौरस तयार होईल पहा. त्यानंतर इथं कट केलं काय, इथं कट केलं काय आपण पहा, इथं कट केल्यामुळं इथं अशा प्रकारे आकृती तयार होईल पहा, अशा प्रकारे आकृती तयार होते. त्यानंतर इथं पण तयार होईल पहा. आता इथं पण पहा, इथं पण अशा प्रकारे आकृती बनलेली आहे पहा. मग इथं पण पहा, उजवी बाजूला पण अशा प्रकारे बनेल पहा, आणि इथं पण आणि मधोमध, म्हणजे पहा. मग आता आपलं उत्तर काय आलं पहा, आपलं उत्तर या ठिकाणी काय आलं पहा, पर्याय नंबर, अजून काय झालं पहा, अजून काय झालं पहा या ठिकाणी या भागामध्ये इथे ह्या मग काय झालं पहा, असे हा भाग आहे, इथं पण अशा प्रकारे हे कापणीच्या आकारात या ठिकाणी डिझाईन तयार झालं पहा. म्हणजे आपलं जे उत्तर आले पहा, पर्याय नंबर 3 हे या प्रश्नामध्ये उत्तर आलेलं आहे. आपलं उत्तर आहे पहा, पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पाहता प्रश्न वर्तुळ दिले पहा, या प्रश्नामध्ये काय दिले पहा, वर्तुळाकृती कागद आहे. प्रश्नामध्ये वर्तुळाकृती कागद आहे पहा. हा कागद प्रथमतः बरोबर उभा, म्हणजे त्याचं अर्धवर्तुळ होईल अशा प्रकारे दुमडलाय पहा. म्हणजे अर्धवर्तुळ होईल अशा प्रकारे दुमडलेला आहे. आता आणखी हा जो कागद आहे, हा कागद पुन्हा त्या ठिकाणी अशा प्रकारे पाव भाग होईल अशा प्रकारे दुमडलेला आहे. आता काय केलंय, ज्या वेळेस या कागदाचा पाव भाग, म्हणजे हा जो पाव भाग आहे पहा, त्या पाव भाग आहे, मग या पाव भागाने काय केलं पाहिजे, या ठिकाणी अशा प्रकारे अशा प्रकारे एक काप घेतला, इथं एक काप घेतलाय पहा. त्याचा परिणाम काय होईल पहा, काय तयार होईल पहा, डिझाईन कसं तयार होईल पहा, बरोबर असं अशा प्रकारे डिझाईन तयार होईल पहा. डिझाईन तयार होईल पहा. नंतर इथं पण यामुळं त्या उजव्या भागामुळे पहा, इथं पण अशा प्रकारे तयार होईल. इथं पण अशा प्रकारे डिझाईन तयार होईल पहा. म्हणजे पर्याय नंबर 2, पर्याय नंबर काय आलं, 2 जे उत्तर आहे हे या आकृतीचं उत्तर आहे, पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पाहता या ठिकाणी पहिला हा जो कागद आहे, हा कागद उभा उजव्या बाजूला असा दुमडलाय पहा. म्हणजे एवढाच कागद शिल्लक राहतोय पहा, एवढा कागद शिल्लक राहतोय पाहता. आता तो दुसऱ्या स्टेप मध्ये डावीकडून सुद्धा दुमडलाय पहा. म्हणजे आता काय झालं, फक्त हा आयताकृती कागद तयार झाला पहा, आयताकृती कागद तयार झालेला आहे. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये काय केलं आहे की मधोमध असा कापणीच्या आकाराच्या ठिकाणी कट केलाय पहा कागद तो, आणि वर ह्या बाजूला एक वर्तुळ असं एक दंडाकृती असं एक आकार कापला पहा. आता काय होईल पहा, या प्रश्नामध्ये काय होईल पहा, आता प्रश्नामध्ये काय होईल पहा, हा जो आकार आहे पहा, यामुळे काय झालं, इथं एक हा अशा प्रकारचा आकार तयार होईल. पुन्हा
यामुळे काय झालं आता, हा जो उजवीकडचा जो काप आहे, भाग आहे, हा इथं पण अशा प्रकारे डिझाईन तयार होईल पहा. डिझाईन तयार होईल पहा. म्हणजे आता आणखी यामध्ये काय बदल होईल का, ज्यावेळेस आपण हा आत जातो, इथला जो भाग काय होईल पहा, थोडासा कमी होईल पहा असा. इथला पण काय होईल पहा, या कापणीमुळे काय होईल पहा, हा जो भाग आहे या कापणीमुळे काय झालं पहा, हा इथं पण कट झालाय पाहिजे. या मधली जी कापणी आहे या कापणीमुळे काय झालं पहा, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला सुद्धा काय झालंय, कट झाले पहा. म्हणजे आपलं जे उत्तर आलेलं आहे पहा, उत्तर आले पहा पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3 पहा. आपण जी आकृती तयार केली पहा, ती पर्याय नंबर 3 सारखी दिसते पहा. म्हणजे आपलं उत्तर आले पहा पर्याय नंबर 3. आपण पुढचा प्रश्न घेऊया. वर्तुळ आहे पहा, वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही दुमडले पहा. आता पुढच्या स्टेप मध्ये काय केलं पहा, तो पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारे दुमडलाय पहा. या ठिकाणी दुमडलेला. आता काय केलंय पहा, तिसऱ्या स्टेप मध्ये काय केलंय पहा, वरच्या बाजूनी एक त्रिकोण कापलाय पहा. वरच्या बाजूने थोडी गॅप आहे पहा, वरच्या बाजूने त्रिकोण कापलेला आहे आणि खालच्या बाजूनी, वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी अशा प्रकारे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत पहा. त्या ठिकाणी पहा. मग आता ही जी आकृती कशी कशी बनेल पहा, ही आकृती कशी तयार होईल. तर आता इथं काप झाला, याचा परिणाम काय होईल पहा, इथं सुद्धा होईल पहा. म्हणजे हा भाग काय कट होईल पहा. आता या ठिकाणी इथं आपण जो त्रिकोण आहे याचा परिणाम काय होईल पहा, इथं पण त्रिकोण तयार होईल पहा. अशा प्रकारचा प्रश्न सोडताना आपण तुम्ही प्रत्यक्ष तिथं ते ड्रॉइंग काढा, तरच तुमचं उत्तर बरोबर येईल. फक्त पर्याय पाहून उत्तर लिहू नका. पुढचा पहा. आता ज्या वेळेस आपण हा डावा भाग आपण आत लोटतो, त्यावेळेस हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण डावीकडे तयार होईल पहा. आणि इथं सुद्धा काय होईल पहा, अशा प्रकारे त्रिकोण तयार होईल पहा. नंतर उजवा जो आपण भाग आत लोटलेला आहे, आत आपण घडी घातलेली आहे, त्यामुळे काय झालं पहा, इथं पण सुद्धा काय झालं, अशा प्रकारे त्रिकोण तयार झालाय पहा. वरच्या बाजूने अशा प्रकारे त्रिकोण झाले पहा. आता मग आपण या ठिकाणी ड्रॉइंग तयार केली आपण. मग पहा तुम्ही आता हे ड्रॉइंग कोणत्या पर्यायात आहे पहा. हे ड्रॉइंग कोणत्या पर्यायात आहे, तर आपलं उत्तर मिळेल पहा पर्याय नंबर 4 मध्ये पहा. आपण काढलेलं ड्रॉइंग हे पर्याय मध्ये 4 मध्ये आहे. म्हणजे हे पहा, हास्य मार्क आहे पहा. 2 मार्क आपल्याला मिळून देणारा प्रश्न आहे पहा. कुठलीही जास्त कोणत्याही प्रकारचे जास्त कष्ट नाही, जास्त कष्ट न घेता कमी कष्टात मार्क्स मिळून देणारा हा प्रश्न आहे. घडीची आकृती पाहता. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी पहा काय झालं पहा, जो या ठिकाणी आकार आहे पहा, यामध्ये पहिली जी घडी घातलेली आहे ती उभी घडी घातली पहा. उभी घडी घातली म्हणजे या ठिकाणी आता अशा प्रकारे या ठिकाणी आकार तयार झालेला आहे. आता पुढची जी घडी आहे पहा, काय केलंय पहा,
पुढची घडी काय झालंय, पुढची जी घडी आहे काय केले पहा, इथं घातली पहा. म्हणजे हा जो भाग आहे इथून इथून घडी घातली पहा, आणि मग आपला जो भाग तयार झाला पहा, आपला जो कागद शिल्लक राहिला तो एवढाच कागद शिल्लक राहिला पहा. पुढच्या स्टेप मध्ये, तिसऱ्या स्टेप मध्ये काय झाले पहा, आपला कागद त्या ठिकाणी आता पहा एवढं शिल्लक राहिला पहा. आता काय झालं, तिसऱ्या स्टेप मध्ये काय केलंय, तिसऱ्या स्टेप मध्ये काय केलंय पहा, पुढे घडी घातलेली नाही पहा. मग काय केलंय पहा, इथं एक अशा प्रकारे छिद्र तयार केलंय, इथं एक आणि इथं एक. तर याचा परिणाम काय होईल पहा, याचा परिणाम काय होईल पहा. आता पहा, या उजव्याकडच्या घडीमुळे काय झालं, इथं एक अशा प्रकारे आकार तयार होईल. पुन्हा पहा, यामुळं इथं एक तयार होईल पहा, यामुळे पहा इथं एक तयार होईल पहा. आता आपण ही खाली घडी घातली पहा, खाली आपण घडी घातली पहा, ही हा कागद वर दुमडला तो पहा, म्हणजे इथं एक अशा प्रकारे तयार होईल पहा, इथं एक, यामुळे इथं पण तयार होईल पहा, इथं आणि इथं. म्हणजे पहा आपलं उत्तर काय आलंय पहा. मग आता हा पर्याय अशा प्रकारे आपण जे डिझाईन तयार केलं आहे, हे डिझाईन कोणत्या पर्यायात आहे, हे डिझाईन पहा निरीक्षण केलं पहा. पर्याय नंबर 2 मध्ये तर नाही, 3 मध्ये पण नाही, 4 मध्ये पण नाही पहा. पर्याय नंबर 1 पहा, आपण काढलेलं जे डिझाईन आहे ते आणि हे दोन्ही सारखं दिसतंय पहा. म्हणजे पर्याय नंबर 1 हे आपलं उत्तर आहे पहा. पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 1 आणि आपण काढलेलं डिझाईन हे दोन्ही सारखं आहे पहा, दोन्ही सारखं आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय नंबर 1 उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न तर पाहता, 2 त्रिकोणी पहा, एका टोका एका बिंदूशी होता पहा. ते 2 त्रिकोणाचे काय केलं पहा, 2 त्रिकोण घडी घातली पहा एकमेकावर. आता म्हणजे या ठिकाणी पुढच्या स्टेप मध्ये फक्त एवढाच त्रिकोण तयार होईल पहा. मी जो भाग रंगवतो तेवढाच त्रिकोण तयार शिल्लक राहील पहा. आता हा कागद पुन्हा काय केला, आपण या कागदाची आणखी घडी घातली मधोमध, आणि घडी घातल्यावर हा जो कागद आहे त्याच अशा प्रकारे त्रिकोण तयार झालाय पहा. आता आपल्याला उत्तर काढायचं. आता इथं अशा प्रकारे घडी घातल्यानंतर इथं अशा प्रकारे एक छोटस वर्तुळ काढलंय पहा, वर्तुळ पहा. मग आता आपल्याला शोधायचं आहे की आता हा जो आकार आहे कसा बनणार, का आकार कसा बनणार आहे पहा. तर काय होईल पहा, काय होईल, इथं छिद्र काय झालं, पहिलं इथं छिद्र पहा, नंतर एवढं काय झालं, इथं वरती पण येईल छिद्र एक, वर्तुळ पहा, इथं वर्तुळ. आणखी काय होईल पहा, याच्यामुळे आपण ज्यावेळेस हा दोन्ही भाग रंगवले पहा, ते दोन्ही भाग दुमडले पहा, या वर्तुळामुळं इथं पण वर्तुळ तयार होईल पहा, इथं पण वर्तुळ तयार होईल पहा. म्हणजे आणखी काय होईल का तयार पहा, नाही. म्हणजेच पर्याय नंबर 2, पर्याय नंबर 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पर्याय नंबर 2, पर्याय नंबर 2. पाहता पुढचा प्रश्न या ठिकाणी XYZ स्टेप आहे पहा. एक त्रिकोणाकृती कागद आहे, तो त्रिकोणाकृती कागद प्रथमतः या ठिकाणी मधोमध दुमडलाय पहा, मधोमध दुमडलेला आहे.
आणि इथं हा जो कागद आहे, हा जो कागद आहे या ठिकाणी याची काय केलं पहा, आणखी एक घडी घातली पहा. पुन्हा काय केलं पहा, हा जो कागद आहे तो मधोमध एक पुन्हा दुमडलाय पहा. तर नंतर तिथं एक वर्तुळ असं काढलेलं आहे. त्याचा काय परिणाम होईल पहा, वर्तुळ काढले पहा. मग या ठिकाणी काय तयार होते पहा, तर कशा प्रकारचा आकार तयार होईल पहा. तर पर्याय नंबर 4, पर्याय नंबर 4, कारण हा जो भाग आहे पहा म्हणजे इकडे दुमडलाय पहा, इथं म्हणजे हा जो पर्याय नंबर त्याचं 4 उत्तर येणार आहे पहा. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पाहता वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळाचा आडवं म्हणजे आडवी घडी घातली पहा आणि या ठिकाणी अशा प्रकारे अर्धवर्तुळ तयार झालेलं आहे. अर्धवर्तुळ तयार झाले पहा. या वर्तुळाची आणखी एक घडी घातली पहा आणि मग फक्त पाव वर्तुळ शिल्लक राहिलं. पाव पाव आता पहा, पाव वर्तुळ शिल्लक राहिल्यानंतर इथं एक काठ मारलाय पहा किंवा काप घेतलाय असा आणि अशा प्रकारे ही आकृती तयार झाली पहा. आता त्याचा परिणाम काय पाहता, तर कशा प्रकारे तयार होईल पहा. तर या ठिकाणी याचे उत्तर आहे काय तयार होईल पहा. हा जो आपण काप घेतलाय त्यामुळे काय झालं, इथं एक काप तयार होईल पहा. अशा प्रकारे इथं पण तयार होईल पहा. नंतर ह्या वर्तुळामुळं हे वर्तुळ इथं पण येईल आणि चारही भागाला येईल पहा आणि इथं पण येईल पहा. म्हणजे पर्याय नंबर 4, 4 हेच उत्तर असणार आहे. पर्याय नंबर 4, पर्याय नंबर 4 हे या आकृतीचं उत्तर आहे. पुढचं पाहता, एक चौरसाकृती कागद आहे आणि तो चौरसाकृती कागद बरोबर मधोमध दुमडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी या चौरसाकृतीचा काय झाला, आयत बनला. खाली घेऊ हा आणि पहा त्याचं पूर्ण काय झालं पहा, आणखी दुमडलाय पहा, आणखी दुमडलाय. आता काय झालं पहा, जी शेवटची आकृती म्हणजे पहा या ठिकाणी फक्त पाव भाग शिल्लक राहिला पहा, पाव भाग शिल्लक राहिला आहे. आता या ठिकाणी पहा, मग आता आकृती कशी बनेल पहा, आकृती कशी बनणार आहे, आकृती कशी बनल आता. तर पहा या ठिकाणी अशा प्रकारे काप घेतलाय पहा. अशा प्रकारे काप घेतलाय पहा. या मग काय पहा, इथं पण एक डिझाईन तयार होईल पहा. इथं पण अशा प्रकारे डिझाईन तयार होईल पहा आणि इथं पण अशा प्रकारे डिझाईन तयार होईल पहा. म्हणजे पहा पर्याय नंबर 3 आहे. पर्याय नंबर 3 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय नंबर 3 पहा, पर्याय नंबर 3 मध्ये. आणि आपण काढलेले जे ड्रॉइंग आहे ते सारखं आहे, आपण जे काढले ते सारखं आहे पहा. पर्याय नंबर 3 हे उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया.
पाहता प्रश्न या ठिकाणी एक आयताकृती कागद आहे पहा. प्रथमतः कागद मधोमध दुमडलाय पहा आणि मधोमध दुमडल्यानंतर या कागदाचं पहा अशा प्रकारे आयत अशा प्रकारे तयार झालाय पहा. पुन्हा हा जो कागद आहे हा कागद पुन्हा आणखी मधोमध उभा दुमडलाय पहा आणि मग एवढाच कागद शिल्लक राहिलाय पहा. त्यानंतर काय केलंय पहा पुन्हा इथं दुमडलाय पहा आता आणि अशा दुमडलाय पहा आता आणि दुमडून झाल्यानंतर मग आता या ठिकाणी काय झालं पहा या ठिकाणी वर्तुळ काढलंय पहा. तर काय झालं पहा आता ते इथं कट केलं पहा. तर मग आपण याचं जे उत्तर आहे उत्तर कसं असणार पहा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं जे उत्तर आहे पहा आता इथं जे आहे पहा इथं कट केलं झालं इथं एक छिद्र इथं एक वर्तुळ बनलं बा. पुन्हा आता इथं एक त्यानंतर इथं एक याच्यामुळे इथं एक आणि यामुळं इथं एक अशा प्रकारे वर्तुळ बनले आणि याच्यामुळे मध्ये आपण इथं कट केलं ना तर इथं अशा प्रकारे चौरस तयार झाला पहा. पर्याय नंबर 4 हे उत्तर आहे. अजून प्रश्न भरपूर आहे पण आपण आपलं हे 2 प्रश्न आपण घेऊया. तर पाहता पुढची आकृती चौरसाकृती कागद आहे. प्रथमतः कागद तो मधोमध दुमडलेला आहे. पुन्हा हा कागद आणखी याचा उभा जी घडी घातलेली आहे आणि आता फक्त या ठिकाणी पाव भाग शिल्लक राहिला पहा म्हणजे पूर्ण चौरसाचा पाव भाग शिल्लक राहिला. आता इथे पहा काय केलंय इथं एक कट मारलाय पहा नंतर इथं एक कट मारला असा इथं एक मारला इथं एक मारला. आता पहा असे कट मारले मग आता या ठिकाणी कशा प्रकारची आकृती बनेल तर पहा आता आपण ती आकृती काढूया आता. पहा इथं मध्ये मारले काय पहा मध्ये पहा यामुळे अशा प्रकारे इथं एक कापणी तयार होईल पहा. त्यानंतर इथं अशा प्रकारे हा कट करून इथं अशा प्रकारे इथं चौरस तयार होईल पहा. ह्या जशी इथं कापणी आहे तशी इथं पण तयार होईल पहा. नंतर हा आपण खाली कट मारलाय ना याचा परिणाम इथं पण होईल पहा. इथं पण होईल पहा. आता हा जो भाग आहे पहा इथं त्यामुळे काय झालं इथं पण अशा प्रकारे तयार होईल पहा. त्यानंतर आणखी यामुळे काय झालं इथं सुद्धा अशा प्रकारे कापणी तयार होईल पहा. आपण इथं कट केलंय याचा परिणाम इथं पण होईल पहा आणि अशा प्रकारे आपली आकृती तयार होते पहा. पर्याय नंबर 2 मध्ये ही आपण काढलेली आकृती झालेली पहा. तर शेवटचा आपण प्रश्न घेऊया. चौरस आकृती कागद आहे. पहा पहिले दुमडली आपण त्याचा त्रिकोण बनला पहा. पुन्हा आणखी दुमडले पहा या ठिकाणी आणखी थोडा त्रिकोण झाला तयार आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी एक कट मारलाय पहा कागदावर त्या. आता काय होईल पहा काय तयार होईल पहा आता पहा इथं झाल्या आपण कट केला म्हणजे आपण उलगडतो कागद उलगडला तर काय होईल पहा याचा परिणाम इथं होईल पहा. नंतर काय होईल पहा अजून काय होईल पहा आणि
आपण असा इथं पण तयार होईल पहा, अशा प्रकारे तयार होईल, इथं पण तयार होईल पहा. म्हणजे पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर आहे. तर अशा जे प्रकारचे प्रश्न आहे, हे प्रश्न सोडवताना प्रश्न हा काळजीपूर्वक पाहायचा, प्रत्येक स्टेप कशी कशी बदलत गेली आहे हे आपण पाहायचंय. त्यामध्ये कोणता बदल झाला, कुठं काप मारला, कुठे वर्तुळ काढलं, हे पाहायचं. आणि मग आपण जी शेवटची आकृती आहे त्यामध्ये सर्व ते ड्रॉइंग आपण तयार करायचं. आणि ड्रॉइंग तयार केल्यानंतर मग आपल्याला समजतं की आपलं पर्यायातलं उत्तर कोणतं असेल. असं जर आपण तुम्ही केलं तर या प्रकारचा प्रश्न तुमचा कधीच चुकणार नाही. तुमचं या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये या प्रश्नाचे तुम्हाला हमखास गुण मिळणार पहा. म्हणून अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना काळजीपूर्वक पाहणे, निरीक्षण करणे आणि निरीक्षण करून कसा कसा कागदात बदल होत गेलेला आहे ते पाहून उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे हा जो घडीचं आकृती, हा जो घटक दिला होता, या ठिकाणी हा मी माझ्या पद्धतीने आपणास समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आणखी आपण अशा प्रकारचे उदाहरणाचा भरपूर सराव करा, जेणेकरून या प्रश्नाचं उत्तर आपलं बरोबर येईल. धन्यवाद.